आज सकाळी सुमारास 9 वाजताच्या दरम्यान आज सकाळी PCOC कालावधीमध्ये गोपनीय आणि खात्रीशीर माहिती भेटली होती की पेरिमेरी दलमचे काही सदस्य कतरनगट्टा गाव आहे भामरागड तालुक्यामध्ये नागगुंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत आहे. तिथे गावकऱ्यांसोबत मीटिंग करत आहे आणि काही मोठा घातपात करण्याची योजना बनवत आहे. त्या अनुषंगाने तात्काळ अपर पोलीस अधीक्षक अभियान श्री यतीश देशमुख आणि त्यांच्या सोबत 2 C6C चे पथक असे तात्काळ रवाना करण्यात आलं होतं. आणि जेव्हा ते एरिया सर्च ऑपरेशन करत होते त्यांच्यावर त्या गावचे बाहेर जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी अंधाधून गोळीबार सुरू केला आणि त्यांचे प्रत्युत्तर आमचे C6C चे जवानांनी चोख रीतीने दिले आणि नंतर फायरिंग स्टॉप झाल्यानंतर तिथे जेव्हा एरिया सर्च ऑपरेशन आम्ही केले तर तिथे 3 माओवाद्याचे मृतदेह आम्हाला सापडले आहे. ज्यामध्ये एक पुरुष माओवाद्याचे समावेश आहे आणि 2 महिला माओवाद्याचे समावेश आहे. 3 ऑटोमॅटिक हत्यार, एक AK-47, एक SLR आणि एक कार्बाईन असे वेपन आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि नक्षल साहित्य आम्हाला तिथे भेटलेलं आहे. आणि ते धनराट जंगलचे फायदा घेऊन काही नक्षलवादी तिथून आमचे पडणमधून पसार पण झालेला आहे. आणि सध्या पण तिथे नक्षल विरोधी अभियान सध्या सुरू आहे. आमचे C6C पथक तिथेच नक्षल विरोधी अभियान करत आहे. बट सध्या स्थितीत 3 माओवाद्याचे मृतदेह, एकूण जे पुरुष माओवादी आहे त्यांचे नाव वासू उर्फ समर कोरचा आहे. ते गोडिया गाव आहे ईस्ट बस्तरमध्ये, पूर्वी बस्तरचे राहणारे आहे. ते डिव्हिजनल कमिटी मेंबर आणि कमांडर आणि इंचार्ज पेरिमेरी दलमचे होते. 16 लाखची महाराष्ट्र शासनाची त्यांच्यावर बक्षीस होतं आणि एकूण 7 गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहे. 1 मर्डर, 5 चकमक आणि 1 डकैतीचे गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. 16 लाखची बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते. महिला जे माओवादी आहे त्यांचे पण ओळखपत्र आहे. एक महिला माओवाद्याचे नाव रेशमा मडकाम आहे, वय 25 वर्ष, ते पण बस्तरची राहणार आहे, छत्तीसगडची. आणि ते पूर्वी कंपनी नंबर 10 ची सदस्य होती. सध्या ते पेरिमेरी दलममध्ये नुकताच कार्यरत झाले होते आणि कोणते रँकवर पेरिमेरी दलममध्ये होते त्यांची अधिक माहिती आमचे नक्षल घेत आहे. त्यांच्यावर सुद्धा 1 मर्डर आणि 5 चकमकीचे गुन्हा आहे. तिसरी जे महिला माओवादी आहे त्यांचे नाव कमला मडावी आहे, वय 24 वर्ष, ते पण दक्षिण बस्तर एरियाचे राहणार आहे, छत्तीसगडची. आणि ते सदस्य होती, प्लटून मेंबर होती पेरिमेरी दलमची. आणि त्यांच्यावर 2 मर्डर आणि 5 चकमकीचे गुन्हे दाखल आहे. असे 3 वरिष्ठ जहाड माओवाद्यांना आज गडचिरोली पोलिसांना कटस्थान घातण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. आणि त्या एरियामध्ये ते एक मोठा यश आहे जे गडचिरोली पोलिसांना भेटलं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की पेरिमेरी दलममध्ये जे आमचे रेकॉर्डवर माओवादी आहे हे शेवट 3 माओवादी हेच आमचे रेकॉर्डवर होते पेरिमेरी दलमचे. तर आज आम्हाला मानण्यामध्ये काही हरकत नाही आहे की आज गडचिरोली चे दक्षिण गडचिरोली डिव्हिजनचे पेरिमेरी LOS चे पूर्ण खात्मा आणि पूर्ण पेरिमेरी दलमला वाईपआउट गडचिरोली पोलिसला करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. आणि 3 ऑटोमॅटिक हत्यार आणि इतर साहित्य जे भेटलेलं आहे त्या साहित्याचे पण अवलोकन आणि विश्लेषण आमचे नक्षल सेल आणि आमचे टेक्सेल करत आहे. आणि त्या एरियामध्ये सध्या पण आणखी त्या भामरागड तालुका एरियामध्ये आणखी नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्याची योजना आम्ही बनवतो. ते वेपन बाबत सध्या ते मोस्टली पोलीस चकमकीमध्ये जे आमचे पोलीस जवान शहीद झालेले आहे पूर्वीच्या वर्षामध्ये त्यांचे वेपन असतात. मागचे जे बोधिंटोलाचे चकमकी झाले होते त्यामध्ये 2012 मध्ये SRPF जवानला हत्या करून ते वेपन नक्षलवादीने लुटले होते. तर ते सध्या त्यांचे बट नंबरवर आम्ही आमचे अभिलेख आणि इतर जे आमचे शेजारी जिल्हे आहेत, छत्तीसगडचे जे जिल्हे आहेत त्यांचे अभिलेख तपासून ते वेपन एक्झॅक्टली कोणते घटनामध्ये नक्षलवाद्याने लुटलेलं आहे त्यांचे तपास सध्या सुरू आहे. काही प्रमाणात रोख रक्कम पण तिथे भेटलेलं आहे. ते स्पष्टपणे दर्शवतात की नक्षलवादी सध्या तेंदूपत्ताच्या सीजनमध्ये ते गावकऱ्यांना दिशाभूल करण्याची आणि पैसा गोळा करण्याची पण काम करत आहे. अंदाजन 38 ते 40 हजार रुपये रोख रक्कम पण त्यांचे आम्हाला हस्तगत आजच्या अभियानमध्ये आम्ही केलेलं आहे. पूर्वी पण ऍक्टिव्ह मोडमध्ये होता. तर ते सध्या जे आमच्याकडे आर्म्ड कार्टर्स जे आहे सध्या खूप कमी झालेलं आहे. पूर्वी 94 कार्टर्स होते आणि ते 4 कार्टर्सचे 19 मार्चला आम्ही हे केलेलं आहे. एक्सचेंज ऑफ फायरमध्ये तेलंगणा स्टेट कमिटीच्या 4 कार्टरला कंठस्थान घालण्यात आला होता. सध्या
ये 3 कॅडरचे एलिमिनेशन नंतर 87चे सुमारास कॅडर राहिलेलं आहे. ते गडचिरोलीमध्ये सध्या दीपच्या एरियामध्ये फिरत नाही, खूप चांगला झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने जे पण आमच्या एरियामध्ये मुवमेंट आहे त्यांच्यावर आमची कारवाई सतत सुरू आहे. मागचे 3 दिवसापासून आम्ही सतत आमचे अभियान सुरू आहे. 3रा दिवस आज आम्हाला या अभियानमध्ये यश प्राप्त झालेलं आहे. आणि ते अबुजमाडचे एरिया जिथे नक्षलवाद्यांची जास्त प्रमाणात मुवमेंट आहे आणि जास्त प्रमाणात संख्या आहे. जे छत्तीसगड पोलिसने मागचे 3 महिन्यामध्ये अबुजमाडमध्ये आणि सुकमा बिजापूर दांतेवाडा ट्राय जंक्शनवर 100चे सुमारास माओवाद्यानं ते कणस्थान घातलेलं आहे. तर ते दोघे स्टेटचे पोलिसांची जे नक्षल विरोधी अभियान आहे ते तीव्र गतीने सध्या सुरू आहे. नॉर्थ मध्ये 2 आर्म्ड फॉर्मेशन आहे, टिपागड दलम आणि चातगाव असनसूर दलम जे मर्ज झालेलं आहे. टिपागड दलम मध्ये सध्या 4 सदस्य आहे आमच्या रिकॉर्डवर. चातगाव असनसूर दलम मध्ये 3 सदस्य आहे. या व्यतिरिक्त अहिरी दलम आहे, पेरमेली दलम होता जे आज ज्यांचे खात्मा झालेला आहे. गट्टा दलम आहे, भामरागड एरिया कमिटी आहे, कंपनी नंबर 10 आहे. असे 7 आर्म्ड फॉर्मेशन गडचिरोली जिल्ह्यामध्ये होते. सध्या आजची कारवाई नंतर 6 आर्म्ड फॉर्मेशन गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिल्लक राहील. संख्येने जास्त जे मोठा फॉर्मेशन आहे ते कंपनी नंबर 10 आहे, ज्यामध्ये आमच्या रेकॉर्डनुसार 35 आर्म्ड कॅडर आहे. तर त्यांच्यावर पण आमचे बारकाईने लक्ष आहे आणि त्यांच्या विरुद्ध पण आम्ही नक्षलविरोधी अभियान राबवणार. ते सध्या अबुजमाडच्या एरियामध्ये राहतात. ते भामरागड किंवा एटापल्ली एरियामध्ये त्यांची नजीकच्या कालावधीमध्ये हालचाल दिसली नाही आणि इलेक्शनचे कालावधी पण ते त्या एरियामध्ये फिरले नाही. सध्या अबुजमाड एरियामध्ये राहतात. त्यांच्यावर पण आमचे बारकाईने लक्ष आम्ही केंद्रित केलेलं आहे. ते जे नारायणपूरमध्ये जे घटना झाली होती ज्यामध्ये DVC जोगन्ना आणि मल्लेश आणि इतर 6 गडचिरोलीचे जे कॅडर्स होते जे पूर्वी गडचिरोलीमध्ये कार्यरत होते आणि सध्या माड सप्लाय टीम मध्ये अबुजमाडमध्ये काम करत होते. ते चकमकीमध्ये नारायणपूर सोबत जे चकमकी झाली होती ज्यामध्ये 10 नक्षलवाद्यांचे खात्मा झाला होता. त्यामध्ये गडचिरोलीचे राहणारे आणि सध्या माड सप्लाय टीम मध्ये काम करणारे 6 नक्षलवाद्यांचे खात्मा झाला होता. तर त्यावर काही नक्षलचे पत्रक आलेलं आहे ज्यावर त्यांनी 30ला बंद पाडण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. गडचिरोली पोलीस सतत असे सर्व यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवतात आणि त्या दिवस पण कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आम्ही पूर्व नियोजन करून नक्षल विरोधी अभियान राबवणार आहे.